एखादी फॉरेन कंपनी असेल, ती भारतात तिचं ऑफिस असेल किंवा नसेल सुद्धा. एखादा नॉन रेसिडेंट आहे, तो भारतात राहतो किंवा नाही राहतो काही घेणं देणं नाहीये. पण त्याने जर कधी भारतातनं इन्कम कमवलं, आता कसं कमवेल, त्याची ॲसेट असू शकतं, कनेक्शन असू शकतं, काही पण असू शकतात, तर त्यावर इन्कम टॅक्स लागेल का? तर डेफिनेटली लागणार. हे कोड कसं सांगू शकतो मी? तर सेक्शन 9 आपला सांगितलेलं आहे, की सेक्शन 9 म्हणतो की मी याला डीम्ड इन्कम टू बी अराइज इन इंडिया मी असं जरूर म्हणणार. तर मग आता सेक्शन 9 काय सांगायचा प्रयत्न करतोय? तर सेक्शन 9 म्हणतो की तुम्ही जर कधी इन्कम भारतात कमवत असाल, प्रत्यक्षपणे किंवा अप्रत्यक्षपणे मी कमवत असाल बोललो, भलेही ते रिसीव्ह कुठेही होऊ द्या, ते रिसीव्ह भारताबाहेर होऊ द्या का भारताच्या आत होऊ द्या, पण तुम्ही भारताच्या रिलेटिंगमध्ये कमवत असाल तर गॅरंटीन तुम्हाला ते इन्कम कन्सिडर केलं जातं आणि त्याच्यावर तुम्हाला डीम्ड इन्कम म्हणून टॅक्सेबल केल्या जातं. मग आता या व्हिडिओमध्ये आपण काय एक्झॅक्टली बघणार आहेत? तर या व्हिडिओमध्ये आपण बघायचा प्रयत्न करणार आहे सेक्शन 9 सबसेक्शन 1. बाकीचे सबसेक्शन्स आपण नंतर पाहूया. पण सेक्शन 9 सबसेक्शन 1 जर कधी बघायचा असेल तर याला होल्स 4 गोष्टींमध्ये डिवाइड करूया आपण. तर याच्यात 4 क्लॉज आहेत, ABCD. पण आता या 4 क्लॉजला लक्षात ठेवायसाठी पण आपण अल्फाबेट बघूया, A, P, B आणि C. आता हे नेमकं काय सांगतंय? तर बघा, ए म्हणजे काय की ॲसेट्स आणि अदर सोर्स ऑफ इन्कम. म्हणजे कुठली ॲसेट आणि अदर सोर्स ऑफ इन्कम मधनं जर कधी एखाद्या फॉरेन कंपनी किंवा नॉन रेसिडेंटला पैसे मिळत असतील किंवा इन्कम कमवत असेल तर ते टॅक्सेबल होणार. आता फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला सांगतो की समजा एखादी फॉरेन कंपनी आहे, फॉरेन कंपनीच्या नावावर त्यांनी फॉरेनमध्येच एक पेटंट रजिस्टर केले. पेटंट म्हणजे ज्याच्यावरून तुम्ही काही मॅन्युफॅक्चर करू शकता. ते पेटंट एखादा इंडियन मॅन्युफॅक्चरर वापरतो आणि त्यावरनं गोष्टी बनवतो सुद्धा आणि तो विकतो. पण आता मला तुम्ही सांगा, इंडियन मॅन्युफॅक्चर असेल तर त्याला तर टॅक्स पडणारच, हो, त्यात काय वादच नाहीये. पण तुम्ही पेटंट कुणाचं वापरताय? त्या फॉरेन कंपनीचं. मग आता फॉरेन कंपनी फुकट तुम्हाला वापरायला देणार आहे का? नाहीये. फॉरेन कंपनी त्याच्यावर काय चार्ज करणार? रॉयल्टी. मग आता ही रॉयल्टी तुम्ही त्यांना देणार. मग समजा तुम्ही जर कधी इंडियाच्या अकाउंटमध्ये दिली तर ती दिसूनच येईल, ती टॅक्सेबलच होईल. पण तुम्ही असं म्हणणार की मी इंडियात नाही पे केली, मी बाहेरच्या बाहेरच पे केली आहे. नाही, बाहेरच्या बाहेर पे करा, तुम्ही इंडियात पे करा, दॅट डझंट मॅटर. तुम्ही इंडियाच्या रिलेशनमधनं आहे, तुम्ही ते पेटंट इंडियात वापरले तर ते सुद्धा जे तुम्ही पेमेंट त्यांना करणार आहेत ते फॉरेन कंपनीचं इंडियामध्ये टॅक्सेबल होणार, यावर टॅक्स हा पडणार. म्हणून त्यांनी शब्द वापरला ॲसेट्स अँड अदर सोर्स ऑफ इंडिया. म्हणजे कुठल्याही या गोष्टीवरनं टॅक्सेबल होऊ शकतं. हा झाला ए पहिला. आता दुसऱ्या क्लॉजमध्ये मी वर्ड शब्द वापरलाय पी. आता पीचा अर्थ काय येतो की प्रॉपर्टी. समजा एखादा नॉन रेसिडेंट असेल किंवा फॉरेन कंपनी असेल, करेक्ट, त्याची प्रॉपर्टी इंडियात आहे. आता प्रॉपर्टी इंडियात आहे म्हणजे काय? कुठली लँड असू शकते, बिल्डिंग असू शकते, फ्लॅट असू शकतो, कुठली मशिनरी असू शकते, काही असू द्या. समजा एखाद्या नॉन रेसिडेंटची इथे बिल्डिंग आहे आणि त्यांनी ती रेंटनी दिली आणि रेंटनी दिली तर दिली आहे, पण त्या आता रेंटनी दिल्यानंतर ती लीजवर दिल्यानंतर ते जे रेंट पे करणार, ओनर कुठे बाहेरचा आहे? ओनर तर नॉन रेसिडेंट मी बोललो, आणि वापरणारा कोण आहे? तो इंडियात आहे. मग तो रेंट त्या ओनरला देणार. पण आता ओनरला नेमकं रेंट कुठं दिलंय? तर तो म्हणणार की मी ओनरला रेंट आहे ना मी फॉरेनमध्ये दिलंय. समजा तो बसलाय दुबईला आणि त्याची प्रॉपर्टी आहे भारतात. मग मी दुबईलाच काय केलं, अरेंजमेंट केली की त्याला ते रेंट मिळून जाईल. पण गव्हर्नमेंट यावर लक्ष ठेवून असतं. डिपार्टमेंट काय म्हणते की तू त्याला रेंट दिलेस ना, कुठं दिलंय? दुबईला दिलेस. मला त्याच्याशी काही घेणं देणं नाहीये, कारण की या सेक्शनमध्ये एक शब्द वापरलाय डायरेक्टली और इनडायरेक्टली. म्हणजे काही होऊ द्या की तुम्ही कुठं मिळतं ते नाही माहिती, कुठून इन्कम जनरेट करतात ते महत्वाचं आहे. इन्कम त्याला कुठे मिळते? दुबईत मिळते, मिळू द्या, पण त्यांनी इन्कम कुठनं कमवलं? वाया इंडिया. तर मग त्याला ते काय होणार? टॅक्सेबल जरूर होणार, त्यावर टॅक्स हा नक्कीच पडणार. तर सेकंड क्लॉजमध्ये आपण बोललो होतो पी बद्दल की प्रॉपर्टी असेल तर. आता थर्ड क्लॉजमध्ये त्यांनी दिलंय बी. सो बी स्टँड फॉर बिझनेस कनेक्शन. आता बिझनेस कनेक्शन म्हणजे काय? तर काय होतं ना, एखाद्या वेळेस फॉरेन कंपन्या असतील तर फॉरेन कंपन्याचं बोलतो, नॉन रेसिडेंट बोलत नाही जास्त, पण फॉरेन कंपन्या असतील तर त्यांचे काही कनेक्शन्स, बिझनेस कनेक्शन्स इन इंडियामध्ये असतात. मग आता बिझनेस कनेक्शन फॉर्म करायसाठी एक्झॅक्टली कसं फॉर्म करणार की या कंपनीचे इंडियामध्ये बिझनेस कनेक्शन्स आहेत म्हणून?
तर काय असणार एखाद्या वेळेस मी तुम्हाला एक्झाम्पल सांगतो, कारण की बिझनेस कनेक्शनसाठी सेपरेट डिस्कशन करावं लागणार आहे, त्याच्यावर बरेच केस लॉज पण आहेत. पण ठीक आहे, एवढ्या डीपमध्ये आपण नंतर जाऊया. ते आत्ता तरी सांगतो. बिझनेस कनेक्शन म्हणजे एखादं वेअरहाऊस असेल त्यांचं, एखादा एजंट असेल, एखादी ब्रांच असेल. तर काय होतं ना, जर त्यांनी एखादी ब्रांच एजंट इथे अपॉइंट करून ठेवलेत, तर त्याला काय म्हणता येईल, बिझनेस कनेक्शन. मग या बिझनेस कनेक्शन थ्रू दे जर कधी पैसे कमवत असतील तर ते टॅक्सेबल होणारच आहे, कारण की इथे कनेक्शन कुठून येतं आहे, इंडियातनं येतं आहे. आता फॉर एक्झाम्पल एखादी कंपनी आहे, ती ऑलरेडी समजा US मध्ये रजिस्टर्ड आहे, ती US मध्येच आहे, पण त्यांनी इकडे एक एजंट अपॉइंट केला की तो ऑर्डर गोळा करेल किंवा ऑर्डर कलेक्ट करेल आणि त्यांना देईल, आणि मग त्यांनी काय करायचं, ते ऑर्डर सॅटिस्फाय करायच्या. पण मला तुम्ही सांगा, ऑर्डर आल्या कुठनं, भारतातनं. ऑर्डर घेणारा कोण बसलाय, कुठे बसलाय, भारतात. मग मला तुम्ही सांगा, ऑर्डर भारतातून आल्या, तो भारतात बसलाय, मग इन्कम जनरेट कुठनं झालं, भारतापासूनच झालं. म्हणजे काय झालं, बिझनेस कनेक्शन फॉर्म झालं. म्हणजे तो ज्या कंपनीने जेवढा इथे सेल केलाय त्यातनं काही इन्कम जे कमवत असतील तर ते, बट ऑब्वियसली इथे ते टॅक्सेबल जरूर होणार, त्याच्यावर टॅक्स हा नक्कीच पडणार. आता लास्ट वन पार्ट, पहिले काय झाला ए, नंतर काय झाला पी, नंतर काय झाला बी, करेक्ट. आता सी. आता सी म्हणजे काय, ट्रान्सफर ऑफ कॅपिटल ॲसेट. म्हणजे एखादी कॅपिटल ॲसेट किंवा काहीतरी कॅपिटल ॲसेट ट्रान्सफर केली. आता ट्रान्सफरचा अर्थ इथे काय होतो, याच्या पाठीमागच्या बऱ्याच व्हिडिओमध्ये मी सांगितलं की ट्रान्सफर म्हणजे थोडक्यात सेल इंडियाच्या भाषेत, किंवा अकॉर्डिंग टू द इंडियन इन्कम टॅक्स 2025 ट्रान्सफर म्हणजे काय, इथे सेल होतो. मग जर कधी एखादा नॉन रेसिडेंट असेल तर नॉन रेसिडेंटची इथे बिल्डिंग होती, किंवा एखादी इथे फ्लॅट होता, किंवा एखादं इथे शॉप होतं. मग त्यांनी काय केलं की ते शॉप इथं विकलं, भलेही पैसे त्याचे बाहेर देऊ द्या तुम्ही. पहिल्या पॉईंटपासून मी तुम्हाला सांगतो, पैसे इंडियात मिळू द्या किंवा पैसे बाहेर मिळू द्या, त्यात काय असं त्याला मॅटर करत नाही आहे. मॅटर कुठे करतं, तुम्ही इंडियातनं काय करता. मग ती प्रॉपर्टी इंडियात आहे, करेक्ट आहे, सेल डीड पण इंडियातच होणार, रजिस्टर्ड पण इंडियातच होणार ती सेल डीड आपल्या रजिस्टरमध्ये. तर मग ती विकल्यानंतर त्याचे पैसे तुम्ही कुठेही द्यावं, त्याच्याशी काही घेणं देणं नाही आहे, पण ते इंडियात झालं की नाही ट्रान्सफर, मग त्याच्यावर सुद्धा टॅक्स हा पडणार. तर एकंदरीत आपण या सेक्शन 9मध्ये काय बघायचा प्रयत्न केला आहे की एखादं इन्कम डीम टू बी अन अक्रू अँड अराइज इन इंडिया कधी होतं की इफ यू रिसीव्ह द एनी इन्कम फ्रॉम द ॲसेट अँड अदर सोर्स ऑफ इंडिया, अदर सोर्स ऑफ इन्कम इन इंडिया, किंवा एखादा बिझनेस कनेक्शन इन इंडिया, प्रॉपर्टी इन इंडिया, किंवा ट्रान्सफर ऑफ कॅपिटल ॲसेट इन इंडिया. तर या 4 सोर्समधनं जर कधी तुम्हाला किंवा एखाद्या फॉरेनला इन्कम मिळत असेल, फॉरेनला नॉन रेसिडेंट्सो किंवा फॉरेन कंपनीला, तर त्याला ते डीम टू बी हे इन्कम जरूर होणार. तर पुढच्या व्हिडिओमध्ये आपण असेच काही सेक्शन 9चे जे उरलेले सबसेक्शन्स आहेत, भरपूर सेक्शन्स आहेत, 8 सेक्शन आहेत टोटल. आपण तर बघितलं आता सबसेक्शन 1 अँड सबसेक्शन 2 बद्दल बोललो मी जास्त करून. तर सबसेक्शन 1मध्ये नाही, सबसेक्शन 2मध्ये ह्या सगळ्या गोष्टी त्यांनी दिलेल्या आहेत. तर उरलेले जे सेक्शन्स आहेत ते आपण हळूहळू बघणार आहोत, वन बाय वन, आणि मग एकदम क्लब करून त्याच्यावर प्रॅक्टिकल एक्झाम्पलसुद्धा बघू. तर ही व्हिडिओ आपल्या मराठी बांधवांपर्यंत पोहोचवत राहा, जेवढी पोहोचवेल तेवढे सगळ्यांना बेनिफिट होईल राहील. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.